आज मी रगडा बनवते, रगडा पापड बनवते। पहिल्यांदा मी तर कुकर लावते। हा कुकर लावलेली आहे। त्याच्यात आपण मी हे वाटाणे सफेद घेतले होते, ते वाटाणे मी 4-5 तास भिजत ठेवले होते आणि ते बघा असं छान फुलले। ते आता त्यांना मी बॉईल करणार आणि त्यांना शिजून घेणार आणि त्याच्यात हे 3 बटाटे कापलेत मी 3 बटाटेसुद्धा त्याला घालणार आहे आणि मग पापडची रेसिपी तुम्हाला मी दाखवते। मी 2 ग्लास पाणी घातलं आहे, हे पहा। आता त्याच्यात हळद आणि मीठ घालणार आहे, हे पहा। हळद, चवीपुरता मीठ, आणखी थोडंसं हळद 1 चम्मच घातले मी, असं एक करून। आता त्याच्या 4-5 शिट्ट्या घेते मी, त्याला झाकण लावून घेते आणि 4-5 शिट्ट्या घेणार आहे। हे पहा मी कुकर लावलेला आहे, 8 शिट्ट्या घेतल्यात। आपला बटाटा शिजल्यात का सर्व असं एकजीव करून घेऊया। आता वाटाणे शिजलेले आहेत, हे पहा। असं मी थोडेसे असे वाटाणे ठेवायला लागते, जास्त अशी मॅश नाही करत। आता मी कढई ठेवलेली आहे, मी तेल घातलं त्याच्यात, 2 पले तेल घातले मी। तेल गरम झालं का आपण हे साहित्य त्याच्यात टाकणार आहोत। कांदा आहे, टमाटर आहे आणि मिरची आहे। कांदा घालणार आहोत, मिरची घालते, 1 मिरची घेतली मी, मिरची करा, टमाटर पण घालणार आहोत। हळद घालते, गरम मसाला, धने पावडर, थोडासा मसाला, असं एकजीव करून घ्या। हा रगडा आहे, आपण त्याच्यात घालणार आहोत। असं सगळं एकजीव करून घ्या। ह्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी घालते मी, असे टाकते। त्याच्यावरती कोथिंबीर घालते, तुम्हाला रगडा बनवून दाखवला। आता पापडची रेसिपी दाखवते। हा मैदा आहे 1 वाटी, गव्हाचं पीठ आहे 1 वाटी आणि त्याच्यात बेसन पीठ आणि चण्याचं पीठ आहे अर्धा वाटी घेतली मी, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच मसाला घातले, चवीपुरता मीठ, थोडंसं ओवा टाकते। आता सर्व एकजीव करून घ्या। असं थोडं थोडं पाणी घालून त्याचा एक उंडा करून घ्या। असं मी सगळं मळून घेतलं आहे। मैदा असल्यामुळे टाईट वाटतो पीठ एकदम। थोडंसं तेल लावते, आता तेलासुद्धा मळते, थोडंसं तेल टाका, मळून घ्या तेलामध्ये पण। असं सर्व गोल करून घ्या आणि मग ते लाटायला घ्या। हे पहा मी सर्व असे गोल गोल करून घेतलेले आहेत। आता मी त्यांना लाटायला घेते। एकदम पातळ लाटून घ्या, कारण ते कडक होण्यासाठी। हे पहा असं करून घ्या। असे मी लाटून ठेवते आणि मी एकदमच फ्राय करायला, मग एकदम लाटून घेते सर्व आणि मग फ्राय करायला सोपं पडेल। सर्व पापड असे लाटून घेतलेले आहेत। आता याला मी तेलात तळून घेते। हे पहा मी तेल तापत ठेवलेलं आहे। आता त्याच्यात मी हा पापड त्याच्यात सोडणार आहे।
दाबून घ्या. कट करा. हे पहा असं कडक करून घ्या तेलामध्ये. आता मी दुसरं पण तसंच सोडते तेलात. एकदम सांभाळून सोडा. असं दाबा घाली त्याला. म्हणजे कडक होतो असं दाबल्यावर. हे पहा मी रगडा पापड केलेला आहे, ते मी सर्व करते. आणि तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण हा रगडा त्याच्यात घालणार आहोत. हे पहा बारीक चिरून घेतलेला टमाटर आहे आणि कांदासुद्धा आहे. वरून शेव घालते. असं कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. हे पहा